गुणत्रय विभेदेन मूर्तित्रयमुपेयुषे त्रयी भुवे त्रिनेत्राय त्रिलोकी पतये नमः। सरस्वत्यै नमो यस्याः प्रसादात् पुण्यकर्मभिः बुद्धिदर्पण संक्रांतं जगदध्यक्षमीक्षते। ब्रह्मदक्षाश्मि देवेश भरद्वाज पुनर्वसु हुताशवेशचरक प्रभृतिभ्यो नमो नमः। पातंजल महाभाष्य चरक प्रतिसंस्कृतैः मनोवाक्काय दोषाणां हरत्रे हि पतये नमः। नरदत्त गुरुदिष्ट चरकार्थानुगामिनी क्रियते चक्रदत्तेन टीकायुर्वेद दीपिका सभ्याः सद्गुरुवाक्सुधा श्रुतिपरि स्थितश्रुतेन स्मिवो नालं पोषयितुं पयोदपयसा नाम्भो निधिस्तृप्यति व्याख्याभासरसप्रकाशनमिदं त्वस्मिन् यदि प्राप्यते क्वापि कणो गुणस्य तदसौ करणे क्षणं हीयताम्। सुस्वागतम सर्वांना नमस्कार। आजचा रविवार असून सुद्धा आपण या अभ्यासासाठी जॉईन झाला त्याबद्दल सर्वांचं स्वागत। आज आपण 37 आणि 38 या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत। अतीन्द्रियैस्तैरतिसूक्ष्मरूपैरात्मा कदाचिन्न वियुक्तरूपः न कर्मणैव मनोमतिभ्यां न चाप्यहंकार विकार दोषै रजस्तमोभ्यां हि मनोनुबद्धं ज्ञानं विना तत्र हि सर्वदोषा गति प्रवृत्योस्तु निमित्तमुक्तं मनस्स दोषं बलवच्च कर्म अतीन्द्रियैः तैः अतिसूक्ष्मरूपैः आत्मा कदाचित् न वियुक्तरूपः न कर्मणा न एव मनोमतिभ्यां न च अपि अहंकार विकार दोषैः रजः तमोभ्यां हि मन अनुबद्धं ज्ञानं विना तत्र हि सर्वदोषाः गति प्रवृत्त्योः तु निमित्तम् उक्तं मनः सदोषं बलवच्च कर्म आत्मा सदा कैः अनुबध्यते इति अस्य उत्तरम। तर हा आत्मा जो म्हणजे शरीरामधला जो आत्मा आहे, जो भूतात्मा आहे, ज्याला जीवात्मा असं म्हणतात, तो स्वतंत्र कधी नसतो, तो बद्ध कुणाबरोबर बद्ध असतो हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर या श्लोकामध्ये दिलेलं आहे। अतीन्द्रियैः इत्यादि तैः बीजधर्मत्वेन उक्तैः अहंकार विकाराः ये दोषाः किं रजसि तमसि दोषे अयं च सूक्ष्मभूतादि अनुबन्धः मनसि एव इतिहास रज इत्यादि रजस्तमोभ्यां हेतुभूताभ्यां मनः सर्वभूताभिः अनुबुद्धं भवति। तर मन हे सर्व पंचमहाभूतांशी संलग्न असतं आणि मनाशी आत्मा संलग्न हा कायम शरीरातला जो आत्मा आहे तो कायम मनाबरोबर असतो। अत्र एव हेतुमास ज्ञानात इत्यादी तत्वज्ञान ज्ञान म्हणजे तत्वज्ञान तत्वज्ञानं विना मनः सर्वदोषैः युक्तं भवति। मनाला जर हे तत्वज्ञान समजलं नाही की परमात्मा काय आहे, आत्मा काय आहे, दोष कोणते आहेत, गुण कोणते आहेत, हे जे काही ज्ञान आहे ते मनाला जर नाही झालं तर ते कायम दोषयुक्त असतं रजतम। ज्या वेळेला मनाला ज्ञान होतं त्यावेळेला ते सत्वगुणी मन होतं। तत्वज्ञानात आणि तत्वज्ञान मिळाल्यानंतर ते निर्दोष होतं। तत्वज्ञानात निर्दोषं भवति इति अर्थः। आणि सदोषत्वे मनसी किं भवति, तर हा मन हे सदोष असल्यामुळं
त्या या सगळ्या गोष्टी पुढच्या घडतात. गती देहांतर गमनम, या शरीरातून त्या शरीरात जाणं. प्रवृत्ती धर्म अधर्म क्रियायाम प्रवृत्ती, तर धर्म आणि अधर्माची कृत्य त्या मनाच्या गतीमुळं सदोष मनामुळे घडतात. सदोष सदोषत्वेन मना संसार हेतू भवती इति वाक्यार्थ, आणि या संसारामध्ये मन ह्या दोषांमुळे रममाण होतं. गती प्रवृत्ती ही हेतवंतरमाह बलवच्च कर्म इत्यादी. बलवद इति नियत विपाकम फलवत इति वा पाठः तथापि स एव अर्थः नियतं कर्मफलं कर्मबलादेव भवति। अत्र च प्रश्नोत्तरशी यद अधिकम उच्यते गतिप्रवृत्ती इत्यादिना तत्प्रकरणवशादेव ज्ञेयम्। तर या गती आणि प्रवृत्तीबद्दल आणखीन विवेचन हे पुढे आम्ही करणार आहोत, परंतु सदोष मन हे ह्या सगळ्या सांसारिक गोष्टींना कारणीभूत होतं असे सांगितलं। आणि आत्मा हा या सदोष मनाबरोबर शरीरामधला जो आत्मा आहे तो असतो आणि सर्व गोष्टी होत असतात असे या ठिकाणी सांगितलेलं आहे की अतींद्रिय आणि अतिसूक्ष्म कारणरूप भूतापासून आत्मा कधीच वियुक्त म्हणजे वेगळा होत नाही, तर तो कर्म बुद्धी अहंकार विकार यापासूनही आत्मा कधी मुक्त होत नाही। रजोगुण आणि तमोगुण यांचा ज्ञानाच्या अभावी मनाशी सदैव संबंध असतो। या प्रकारे मनात सदैव प्रकारचे दोष असतात आणि दोषयुक्त मन आणि बलवान कर्म हे दोन्ही गती आणि प्रवृत्तीला कारणीभूत असतात। तर बलवान कर्म म्हणजे पूर्वजन्मी जे काही पाप पुण्य केलेलं आहे ते, आणि मन सदोष मन आणि रज आणि तम गुणयुक्त असं मन, ह्या मनाशी आत्मा नेहमी संबंधित असतो। आणि ज्या काही गती आणि प्रवृत्ती ज्या काही होत असतात, जी काही कर्म घडतात शुभ अशुभ, ती सगळे ह्या मना संयुक्त आत्मा जो जीवात्मा आहे त्यांनी घडत असतात। ह्यामध्ये जे गुण सांगितले आहेत ते भूतात्म्याचे म्हणजे जो शरीरातला आत्मा आहे त्याचे सांगितले, परमात्म्याचे नाही। परमात्मा हा सत्वगुणयुक्त असतो, तो गुणाशी लिप्त नसतो, परंतु भूतात्मा जीवात्मा आहे तो मन अहंकार बुद्धी इंद्रिय यांच्या बरोबर असतो आणि त्यामुळं तो ह्या संसारामध्ये रममाण होतो। परमात्मा हा मात्र निर्लेप म्हणजे विकार रहित असतो। सत्वगुण वाढल्यावर रज आणि तमाचा पर्यायाने अशुभ कर्माचा ऱ्हास होतो आणि ज्ञानप्राप्ती हा सत्व वाढवण्याचा प्रमुख मार्ग आहे। ज्ञानाशिवाय मुक्ती शक्य नाही। यासाठी शंकराचार्य सुद्धा म्हणतात की ज्ञान विहीने सर्वम अनेन युक्ती न भवती जन्मशतेन। तर ज्ञान जर मिळालं नाही, आत्मा परमात्मा जीवात्मा हे जर तत्वज्ञान आपल्याला प्राप्त झालं नाही, तरी किती 100 जरी जन्म घेतले तरी आपण मुक्त होत नाही, हे शंकराचार्यांनी पण सांगितलेलं आहे। भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की भगवद्गीतेमध्ये श्लोक आलेला आहे, सत्वं सुखे संजयती रजहा कर्माणि भारत ज्ञानमावृत्य तु तमहा प्रमादे सज्जती युत। भगवद्गीतेमध्ये आहे की, आणि म्हणून तर भूतात्मा हा जो आहे हा परमात्म्यापासून वेगळा आहे। रज आणि तम यांचा निरंतर संबंध या भूतात्म्याशी असतो आणि मग त्यातून अशुभ कर्माची प्रवृत्ती होते। आणि याच्याशिवाय मात्र जो परमात्मा आहे तो मात्र निर्लेप आहे, विकाररहित आहे आणि हा परमात्मा सर्व उपाधीपासून सुद्धा वेगळा असतो। सत्वगुण चा उदय झाल्यानंतर तमगुण आणि अशुभ कर्म हे त्याला बाधक होतात आणि सत्वं सुखे संजयती रजक कर्मणी भारत ज्ञानमावृत्त्यु तु तमहा प्रमादे। तर रज आणि तमामुळे युक्त असल्यामुळं
मनाशी संबंधित असल्यामुळे शरीरामधला आत्मा हा काही अशुभ कर्म होतात रजतमो युक्त मनामुळे, आणि ज्यावेळेला सत्वगुणाचा उदय होतो त्यावेळेला मात्र हा जो पुढे परमात्म्याची प्राप्ती होते आणि मुक्ती मिळू शकते. रोगाः कुतः संशमनं किमेषां हर्षस्य शोकस्य च किं निमित्तं शरीरसत्त्वप्रभवा विकाराः कथं न शान्ता पुनरापतेयुः. रोगाः कुतः इत्येक प्रश्नः. रोग कसे होतात? संशमनं किम इति द्वितीय. आणि त्या रोगांची चिकित्सा काय, शमन कसे करायचं हा दुसरा प्रश्न आहे. नंतर हर्षस्य किम निमित्तम इति तृतीया. हर्ष आनंदाचं काय कारण आहे हा तिसरा प्रश्न. आणि शोकस्य किम निमित्तम इति चतुर्था प्रश्न. शोकाचं काय कारण हा चौथा प्रश्न आहे. शरीर सत्व प्रभवा विकारा कथं न शांताः पुनरापतेयुः इति पंचमः हा पाचवा प्रश्न आहे. आणि एवं संग्रह वक्षमाणं षट्त्रिशंशकं प्रश्नानां पूरयति. तर असा हे यामध्ये सुद्धा परत प्रश्न दिलेले आहेत की यामध्ये पाच प्रश्न आहेत. रोगाः कुतं संशमनं किमेषां हर्षस्य शोकस्य च किं निमित्तं शरीरसत्व प्रभवा विकाराः कथं न शांता पुनरापतेयुः. या सुद्धा तर रोग कसे होतात, त्यांचे संशमन कसे होते, हर्षाचे म्हणजे आनंदाचे कारण काय, आणि शारीर आणि मानस विकार एकदा शांत झाल्यावर पुन्हा कसा निर्माण होत नाही. कथं न शांताः पुनरापतेयुः. शरीर सत्व प्रभवा हा विकार, शरीर आणि मनाला झालेले विकार हे एकदा शांत झाल्यावर पुन्हा कसे निर्माण होत नाही. तर आता त्याची उत्तर पुढे दिलेली आहेत. रोग कसे निर्माण होतात, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे पुढे दिलेलं आहे, ते आपण आता पाहूया. प्रज्ञा अपराधो विषमास तथार्था हेतुस्तृतीयः परिणामकालः सर्वामयानां त्रिविधा च शान्तिर्ज्ञानार्थकाला समयोगयुक्ता. प्रज्ञापराधः विषमः तथा अर्था हेतुः तृतीयः परिणामकालः सर्वामयानां त्रिविधा च शान्तिः ज्ञानार्थकालाः समयोगयुक्ताः. प्रज्ञापराधादयः प्रकरणवशात पुनरुक्ती. तर परत प्रज्ञापराधाबद्दल प्रकरणवशात या ठिकाणी सांगितले. आणि परिणाम काल इति काल परिणाम. तर परिणाम काल म्हणजे काल परिणाम. तर हे रोगाची महत्वाची कारणं या ठिकाणी सांगितलेली आहेत की प्रज्ञापराध हे सर्व प्रकारच्या रोगाचं प्रधान कारण आहे. हे पहिलं कारण आहे. त्याचप्रमाणे इंद्रियार्थाशी होणारा विषम योग, त्याला असात्मेंद्रियार्थ संयोग, विषम तथा अर्था हेतू. तर असात्म्यार्थ इंद्रियार्थ संयोग हे दुसरं कारण, आणि परिणाम किंवा काल हे तिसरं कारण. प्रज्ञापराध, सात्मेंद्रियार्थ संयोग आणि काल किंवा परिणाम हे तीन रोगाची मुख्य कारण आहेत. त्यामुळे रोग होतात. आणि चिकित्सा सर्वामयानां त्रिविधाच शांती. तीन प्रकारची चिकित्सा सर्व रोगांसाठी करावी लागते. त्यामध्ये पहिले ज्ञान. सर्वामयानां त्रिविधाच शांती ही ज्ञान अर्थ काल समयोग, या सगळ्यांचा समयोग. तर ज्ञान म्हणजे प्रज्ञेचा सदुपयोग. नंतर इंद्रियार्थाशी सम्यक योग, अर्थाचा समयोग, सगळ्यांची समयोग लावायचा. तर ज्ञान प्राप्ती. नंतर दुसरा इंद्रियार्थाशी सम्यक योग आणि
समयोग युक्त काल आणि कालाचा पण समयोग, ह्या तीन गोष्टी चिकित्सा ही तीन महत्वाची चिकित्सा तत्व आहेत की ज्ञानप्राप्ती झाली पाहिजे, ज्ञानानंतर इंद्रियांचा आणि विषयांचा सम्यक योग झाला पाहिजे आणि कालाचा सुद्धा सम्यक योग जर करणं म्हणजे चिकित्सा करणं आहे. आणि ही ही सर्व रोगांची ही चिकित्सा आहे. तर आत्मेंद्रिय तर इंद्रिय आणि विषयांचा सम्यक योग, कालाचा सम्यक योग आणि ज्ञानाचा सम्यक योग, ज्ञानप्राप्ती करून घेणं हा सुद्धा एक रोग शमनाचा उपाय आहे. तर अनेक जे रोग आहेत त्या रोगांबद्दल माहिती करून घेणं हे सुद्धा रोग बरा करण्याचं मधलं महत्वाची गोष्ट आहे. हे आधुनिक तत्वज्ञानामध्ये पण सांगितलं जातं की विशेषतः एड्स, कोरोना असे जे होते की त्या रोगांच्या बद्दलची पूर्ण माहिती घेणं हे फार महत्वाचं आहे. रोग कशाने होतो, कशाने टाळता येतो, हे सगळं ज्ञान प्राप्त करून घेणं रोगाबद्दलचं हा सुद्धा एक रोगशांतीचा उपाय आहे. अर्थातच रोगाबद्दलचं ज्ञान आणि एकंदरीत या जीवनविषयक जे तत्वज्ञान आहे ते समजून घेणं सुद्धा महत्वाचं आहे. धर्म्याः क्रिया हर्ष निमित्त मुक्तास ततोन्यथा शोकवशं नयन्ति शरीर सत्व प्रभवास्तु रोगास तयोर्वृत्त्या न भवन्ति भूयः. तर दुसरा जो प्रश्न आहे की नाही हा पुढचा हर्षाचं कारण आणि शोकाचं कारण. धर्म्याः क्रियाः हर्ष निमित्त मुक्तास ततो अन्यथा शोक वशम नयन्ति. धर्म्या हा धर्म साधना, हा धर्माचं पालन करणारे ज्या गोष्टी आहेत त्याला धर्म म्हणतात. ताश्च हर्ष कारण धर्म कर्तृत्वेन हर्ष कारणं भवति. धर्मानुसार जर वागलो आपण तर आनंद मिळतो, हर्ष मिळतो. आणि धर्माविरुद्ध वागलो ततो अन्यथा इति अधर्म्या हा क्रिया, त्या अधर्मी अशा क्रिया धर्माच्या विरुद्ध वागलो तर ते दुःखाला कारणीभूत आहे. तयोः अवृत्ती इति शरीर मनोसोः संतानोच्छेदात मोक्षे ही शरीर मनसी निवर्तेते ततः सर्वथा रोगसंतान निवृत्तीर भवती. तर शारीरिक आणि मानसिक विकार एकदा शांत झाल्यावर पुन्हा का निर्माण होत नाही, त्याचं उत्तर खालच्या ओळीत दिलेलं आहे की ज्या वेळेला मन हे आत्म्यामध्ये लीन होतं त्यावेळेला मोक्ष मिळतो आणि मोक्ष मिळाल्यानंतर मात्र शारीरिक आणि मानसिक रोग हे शांत होतात, पुन्हा निर्माण होत नाहीत. हे या ठिकाणी सांगितलेलं आहे की धर्म्याः क्रियाः हर्ष निमित्त मुक्ताः ततो अन्यथा शोक वशम नयन्ति. तर धर्मीय म्हणजे धर्माने युक्त सर्व क्रिया हर्षाचं कारण मानलं जातं आणि या विपरीत अधर्मयुक्त सर्व क्रिया या मानवाला दुःख देतात. आणि शरीर आणि मन यांच्या संयोगातून उत्पन्न होणारे म्हणजे शारीरिक किंवा मानसिक रोग एक वेळ चिकित्सा करून बरे झाले असता पुन्हा होत नाही, कारण अशा वेळी रोग आणि शरीर किंवा मन यांचा संबंध राहत नाही. आयुर्वेदाच्या दृष्टीने धर्म याचा अर्थ हितकर आहार विहार आणि सद्वृत्त असा केला पाहिजे आणि यामुळे आनंद मिळतो. सद्वृत्त आणि सदाचार आचार रसायन यामुळे आनंद मिळतो. आणि या उलट रजा आणि तम प्रवृत्ती असेल तर शोकाला कारणीभूत होतो, रोगाला कारणीभूत होतो माणूस. रोगाच्या उत्पत्तीमध्ये शरीर आणि मनाचा स्थिर संबंध असतो. जोपर्यंत हा संबंध टिकून असतो तोपर्यंत रोग चिकित्सेने बरा करूनही पुन्हा पुन्हा होत राहतो. परंतु जेव्हा शरीर आणि मन हे अवृत्ती म्हणजे एकमेकांशी संबंध नसण्याच्या स्थितीत येतात यावेळी म्हणजेच मोक्ष प्राप्तीनंतर रोगाचा संपूर्ण अभाव होतो. तर मोक्ष प्राप्तीनंतर खरं रोगशांती होते. जोपर्यंत मोक्ष मिळत नाही तोपर्यंत हे रोग होतच राहतात.
या ठिकाणी सांगितलेलं आहे की तर हेच हे आयुर्वेदाच्या दृष्टीने सांगितलं की आयुर्वेद की दृष्टि से धर्म क्रियाएं हितकर आहार विहार तथा सद्वृत्त का आचरण करना है। इससे हर्ष की प्राप्ति होती है जिसको हम सुख का अभाव कह सकते हैं। रजोगुण तथा तमोगुण वाली सभी प्रवृत्तियों का शोक का कारण होती है। हर्षस्थान सहस्राणी शोक स्थान शतानि च दिवसे दिवसे मूढ़म आविशंति न पंडितम। इस सुभाषित में भी हर्ष और शोक का कारण क्रमशः प्रज्ञा और प्रज्ञापराध ही है। और भी देखिए, धर्मादथ अर्थश्च कामश्च स किमर्थम न सेवते। यहाँ भी धर्म से सुख की प्राप्ति का निर्देश किया गया है। रोग की उत्पत्ति में शरीर और मन का स्थिर संबंध होता है। जब तक संबंध बना रहता है तब तक बार बार रोग का आक्रमण हो रहता है। चिकित्सा से उसको दूर किया जाता है, अर्थात शरीर और मन रोगों के आश्रय है तथा रोग उनका आश्रय ही है। आश्रय शरीर मन के अभाव मोक्ष को जाने पर आश्रय रोग का अभाव होना स्वाभाविक है। तर मोक्ष प्राप्तीसाठी मनामधला सत्वगुण वाढवणं आणि धर्माप्रमाणे आचरण करणं फार महत्वाचं आहे। आणि अशा पद्धतीनं जर व्यक्ती वागली तर ती रोगमुक्त होते आणि मोक्ष त्या व्यक्तीला प्राप्त होतो। रूपस्य सत्वस्य संततिर्या नोक्तस्तदादिनर्हि सोऽस्ति कश्चित् तयोरवृत्ति क्रियते पराभ्याम धृति स्मृतिभ्याम परयाधिया च। रूपस्य सत्वस्य च संततिः या न उक्तः तदादिर्नहि सः अस्ति कश्चित् तयोः अवृत्तिः क्रियते पराभ्यां धृति स्मृतिभ्यां परया धिया च। ननु यस्य निर्वृत्तिः भवति तद् आदिमत् भवति तथा किं शरीर मन संतति आदिमति येन तस्य निवृत्तिर्वा विकार रोग निवृत्ति कारण मुच्यते इति आह। रूपस्य इत्यादि रूपस्य शरीरस्य रूप शरीर अर्थात रूपम ही शरीरम रूप्यमानत्वेन रूप शब्देन उच्यते। शरीराला रूप हा शब्द दिलेला आहे। रूपाधि रूप प्रभावः इत्युक्तम न उक्त इति आगमेषु कुतः न उक्तः इति आह। नहि सः अस्ति इति अभावादेव न उक्तः इत्यर्थः। अथ यदि अनादिमति शरीर मनः संतति तत्कथं तस्याः निवृत्ति इति आह तयोः इत्यादि। तयोः इति शरीर सत्वयोः संतति अमानयोः पराभ्याम इति श्रेष्ठाभ्याम पर यथार्थ श्रेष्ठ धृति आदयस्तु यथा मोक्ष कारणम तथा उत्तम प्रतिधा पुरुषये अनादिः अपि शरीर संततिः यथा विनश्यति तथा तत्र एव उक्तम। तर या ठिकाणी सांगितलं की शरीर शोक आणि हर्षाची कारण आपण बघितली। आयुर्वेदाच्या दृष्टीनं हितकर आहार विहार घेणं सद्वृत्ताचं पालन करणं हाच धर्म आहे। आणि मन आणि शरीराचा परस्पर संबंध कसा आहे हे या श्लोकामध्ये आहे। रूपस्य सत्वस्य च संततिर्या। तर या रूपाचा आधार असणारं शरीर आणि मन यांची संतती म्हणजे यांची परंपरा यांची सुरुवात कधी झाली याचे वर्णन कुठं सुद्धा नाही। न उक्तः असं सांगितलं कारण त्याचा कोणताच कालनिर्णय नाही, म्हणजे तो अनादि आहे।
वास्तविक पाहता मन आणि शरीराचा संबंध मानव सृष्टीच्या उत्पत्तीपासून मानता येतो. हाच मन शरीराचा आरंभ काल होय. मन आणि शरीर यांची अवृत्ती म्हणजेच संबंध विच्छेद हा धृती स्मृती आणि विवेकशील बुद्धी यामुळेच होतो. तर मन आणि शरीर हे एकमेकाला जोडलेलेच आहेत, परंतु त्यांना जर वेगळं करायचं असेल तर त्यासाठी धी धृती स्मृती आणि विवेकशील बुद्धी यामुळं मन आणि शरीर वेगळे करता येतात. आणि मन आणि शरीर वेगळे केल्यानंतर मात्र सर्व दुःखापासून सुद्धा मुक्ती मिळते, असं त्या ठिकाणी आहे. हिंदी भाषेत काय अजून वेगळं दिलं बघतो. रूप निर्देश किया गया है कि बीज धर्म आत्मा रजवीर्य के मिश्रण से गर्भ का कारण होता है। जैसा रजवीर्य होगा उसी के अनुरूप संतान भी होती है। इसी के उदाहरण स्वरूप रूप से रूप की उत्पत्ति होती है कहा गया है। ते झालं. रूप का आधार शरीर तथा मन की संतति परस्पर का आदि कब से प्रारंभ हुए इसका वर्णन नहीं किया गया है, क्योंकि उसका कोई काल निर्धारण नहीं है। जिसके आदि आरंभ का पता नहीं होता उसे अनादि कहते हैं। वास्तव में मन शरीर का संबंध मानवीय सृष्टि के दिन से ही माना जाता है। इस रूप से सृष्टि काल ही मन शरीर के आरंभ का काल है। उन दोनों मन और शरीर की अवृत्ति न होना या संबंध विच्छेद पर उत्कृष्ट धृति धारणा शक्ति उत्तम स्मरण शक्ति तथा विवेकशील बुद्धी से ही किया जाता है। तर मन आणि शरीर यांना वेगळं करण्याचं काम जी श्रेष्ठ बुद्धी आहे, श्रेष्ठ धृती आहे, श्रेष्ठ स्मृती आहे यांनीच होते। उपर्युक्त पद्य में उत्कृष्ट धृति स्मृति तथा श्रेष्ठ बुद्धि के संयोग की ज्ञान की संज्ञा दी गई है। तर ज्ञान म्हणजे बुद्धी उत्कृष्ट असणं, धृती उत्कृष्ट असणं आणि स्मृती उत्कृष्ट असणं, यही अन्यत्र मुक्ती की सोपान परंपरा है। आणि याला मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा ही बुद्धी चांगली असणं महत्वाचं आहे। जैसा कि इस ऊपर 38 के पद्य में वक्तव्य में निर्देश कर चुके हैं। इसके अतिरिक्त और भी देखे, मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो हो। गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे की मन हेच मानवाचं मोक्षाला आणि बंधाला कारणीभूत आहे। अज्ञानयुक्त मन बंधन का कारण और वही मन ज्ञान से युक्त होता है तो मोक्ष प्राप्ति का कारण हो जाता है। तर मन हे ज्ञानयुक्त असणं, त्यामध्ये सत्वगुण अधिक असणं हे मोक्षाचे कारण आहे। आणि रजतमयुक्त मन असणं हे रोगाचं आणि बंधनाचं कारण आहे। म्हणून सत्वगुणयुक्त मन जे धर्माचरणामुळे प्राप्त होतं ते प्राप्त करणं हे मनुष्याचं कर्तव्य आहे। सत्याश्रये वा द्विविधे यथोक्ते पूर्वं गदेभ्यः प्रतिकर्म नित्यं जितेन्द्रियं नानुपतन्ति रोगाः तत्कालयुक्तं यदि नास्ति दैवम्। प्रकारांतरेण शारीर मानसो रोगाणां चिकित्सा शास्त्रे विवर्हीयमाणमाह सति इत्यादि आश्रय शब्देन शरीर मनसी गृह्यते। तर रोगाचे आश्रय शरीर आणि मन पूर्वं गदेभ्यः इति अनुत्पन्नेषु एव रूपेषु प्रतिकर्म नित्यमिति अनागत चिकित्सा नित्यं जितेन्द्रियमिति अनेन च रोगहेतु प्रज्ञापराध असात्मेंद्रियार्थवर्जनम। तर जितेंद्रियत्व म्हणजे काय, तर रोगाचे हेतू टाळणं, प्रज्ञापराध टाळणं,
त्याचप्रमाणे रसात्मेंद्रियार्थ संयोग आहे ते टाळणं याला जितेंद्रियत्व म्हणतात. आणि जो जितेंद्रिय माणूस आहे त्या व्यक्तीला रोग होत नाही. जितेंद्रियम न उपतपंती रोगा हा दर्शयती प्रतिकर्म नित्यतया च अशक्य परिहार काल कर्तृ दोष चिकित्सां दर्शयती तत्कालयुक्तमिति तत्काले अवश्यम रोगकर्तृकतया पच्यमानम एतेन बलवद्दैवम अवश्यम रोगम ददाती इति दर्शयती. तर दैव सुद्धा बलवान आणि ते सुद्धा रोगाला एक कारणीभूत आहे हे परत या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपण अर्थ बघूया. सती आश्रये वा द्विविधे यथोक्ते पूर्वं गदेभ्यः प्रतिकर्म नित्यम जितेंद्रियम न उपतपन्ति रोगाः तत्कालयुक्तम यदि नास्ति दैवम. पण जितेंद्रिय असला आणि त्याचं जर दैव पूर्व कर्म तर त्यामुळे सुद्धा रोग होतात असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर तर रोगात दैवाचं महत्व पूर्वोक्त दोन्ही प्रकारचे म्हणजे शारीर आणि मनाच्या आश्रयाने राहणारे जे रोग आहेत ते प्रतिदिन जितेंद्रिय असणाऱ्या पुरुषाला पीडा करत नाहीत. परंतु दैव प्रबल असेल तर मात्र हे रोग उत्पन्न होतात. म्हणजे या जन्मामध्ये जितेंद्रिय आहे परंतु पूर्वजन्मामध्ये जर त्याचं अशुभ कार्य केलेले असतील आणि त्याचं जर दैव जर प्रबल असलं तर हे जितेंद्रिय असून सुद्धा त्याला रोग होतात हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर सद्वृत्तचे पालन करणाऱ्या आणि जितेंद्रिय पुरुषाला सुद्धा काही काळ रोग होतात तेव्हा त्याचे कारण पूर्वजन्मकृत दुष्कर्माचे फळ असतं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून रोगाच्या निर्मितीमध्ये दैव हे प्रबल आहे हे मागे पण सांगितलेलं आहे ते त्या ठिकाणी परत सांगितलेलं आहे. दैवं पुरा यत् कृतमुच्यते तत् तत्पौरुषं यत् विहर कर्म दृष्टं प्रवृत्ति हेतुर्विषमं सदृष्टो निवृत्ति हेतुर्हि समये समस्य एव. प्रकरणात दैवाख्यम कर्म तदनुषंगात् पुरुषकारम अपि आह दैवम इत्यादि तेन प्रकरणात् उच्यमानतया जनपदोध्वंसनीय उक्त कर्म लक्षणेन समम न पौनरुक्त्यम पुरा इति जन्मांतरे इह इति इह जन्मनी. तर पुरा म्हणजे दुसऱ्या जन्मात आणि इह म्हणजे या जन्मात. प्रवृत्ती हेतु इति रोग प्रवृत्ती हेतु रोग प्रवृत्ती आणि विषम इति अधर्मरूप दैवम अधर्मरूप दैवाला विषम दैव म्हटलेलं आहे. आणि रोगजनकश्च पुरुषकारः समहा तू दैवम धर्मरूपम समदैव म्हणजे धर्मरूप दैव रोग परिपंथीच पुरुष आणि पुरुषकार रोग पुरुषाचं जे काही अशुभ कर्म करतो ते रोगाला कारणीभूत आहे. स इति पुल्लिंग निर्देश हा तू कर्मणी पुल्लिंगा धर्माधर्म रूपतया तथा पुरुषकारस्य प्रथम प्रत्ययमर्षाद्नियः अन्यतु प्रवृत्ति हेतु इति अनेन संसार प्रवृत्ति हेतु इति तथा निवृत्ति हेतु इति अनेन मोक्ष हेतु. तर प्रवृत्ती म्हणजे संसाराची प्रवृत्ती आणि निवृत्ती म्हणजे मोक्ष हेतू. तर या ठिकाणी परत प्रवृत्ती आणि निवृत्ती बद्दल सांगितलेलं आहे. तर जे कार्य पूर्वजन्मी केले होते त्याला दैव असं म्हणतात. दैवम पुरा यत् कृतमुच्यते. पूर्वजन्मामध्ये जे काही केलेलं कार्य आहे त्याला दैव असं म्हणतात. आणि जे कर्म या जन्मी केले जातं त्याला पौरुष किंवा पुरुषार्थ किंवा पुरुषकार असं म्हणतात. पौरुषम तू इह कर्म दृष्टम. तर या जन्मात जे कार्य केलं जातं त्याला पुरुषकार किंवा पौरुष असं म्हणतात. आता जेव्हा दैव आणि पौरुष हे विषम असतात त्यावेळी रोगोत्पत्ती होते. प्रवृत्ती हेतू विषमा. तर दैव आणि पुरुष हे दोघेही जर विषम असतील
तर रोग होतो. आणि या उलट जेव्हा हे दोनही सम असतात त्यावेळी रोगांची निवृत्ती किंवा विनाश होतो. निवृत्ती हेतू समयेव सहा. तर रोगाच्या निर्मितीसाठी दैवही महत्वाचं आहे आणि हा जो या जन्मातलं आपलं कर्मही महत्वाचं आहे. ते जर चांगले असतील तर रोग होत नाहीत आणि वाईट असतील दोन्ही तर रोग होतात. हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर इतर ठिकाणी सुद्धा सांगितले की पूर्वजन्म कृतम कर्म सदैव मिती कथ्यते. दैव तथा पौरुष हे विशेष विवेचन चरक विमान अध्याय 3 मध्ये ह्या बद्दलचं आणखी विवेचन दैव आणि पुरुष बद्दलचं जास्त आलेलं आहे. हैमन्तिकं दोषचयं वसन्ते प्रवाहयन् ग्रैष्मिकभ्रकाले घनात्यये वार्षिकमाशु सम्यक् प्राप्नोति रोगान् ऋतुजान् न चातु. अथ कथम कालवृत्त दोष निमित्त रोग परिहार. कालानुसार रोग परिहार करण्याचा उपाय या ठिकाणी सांगितलेला आहे. प्रतिकर्मणा कर्तव्य इति आह हैमंतिकम इत्यादी. वसंत इति चैत्रे. वसंत इति चैत्र महिन्याला वसंत म्हटलेला आहे. अभ्रकाल इति श्रावणे. श्रावण अभ्रकाल म्हणजे श्रावण. घनात्यय इति मार्गशीर्षः. यदुक्तम माधव प्रथमे मासी. सूत्रस्थानाध्याय. तर पंचकर्म केव्हा करावीत हे सांगितलंय. प्रवाहयन नित्यनेन यथा योग्यतः वमनादिना इति ज्ञेयम. तर जी ऋतू कालानुसार जे रोग होतात ते शमनाचे उपाय या ठिकाणी सांगितलेले आहे. हैमंतिकम दोषचयम वसंते प्रवाहयन ग्रैष्मिक अभ्रकाले घनात्ये वार्षिकमाशु सम्यक प्राप्नोति रोगान ऋतुजान न जातु. तर ऋतुकालामुळे होणारे रोग टाळण्याचा उपाय या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि शोधन चिकित्सा या ठिकाणी सांगितली की हेमंत ऋतूमध्ये संचित झालेल्या कफाला वसंत ऋतूमध्ये बाहेर काढावं. ग्रीष्म ऋतूत संचित झालेल्या वातदोषाला वर्षा ऋतूमध्ये आणि वर्षा ऋतूमध्ये संचित झालेल्या पित्तदोषाला शरद ऋतूमध्ये प्रतिवर्षी यथायोग्य प्रकारे शोधन कर्माद्वारे बाहेर काढल्याने ऋतुकाल जनित विविध प्रकारचे रोग टाळता येतात. तर इथे शोधन सांगितले की वर्षा ऋतूमध्ये बस्ती, शरद ऋतूमध्ये विरेचन आणि वसंत ऋतूमध्ये वमन घ्यायला सांगितलंय. त्यामुळे जे ऋतुकालामुळे होणारे जे रोग आहेत ते आपल्याला टाळता येतात हे या ठिकाणी सांगितलं. नरो हिताहार विहार सेवी समीक्षकारी विषयेषु असक्तः दाता समसत्यपर क्षमावान आप्तोपसेवी च भवत्यरोगः भवति अरोगः. मतिर्वच कर्म सुखानुबंधम सत्वं विधेयं विशदा च बुद्धिः ज्ञानं तपस्तत्परता च योगे यस्यास्ति तं नानुतपन्ति रोगाः. यह अग्निवेशस्य महार्थयुक्तं षट्त्रिंशतं प्रश्नगणं महर्षिः अतुल्य गोत्रे भगवान यथा वर्णितवान ज्ञान विवर्धनार्थ. तर इथे आता समारोप केलेला आहे. हाच श्लोक वाग्भटामध्ये सुद्धा आलेला आहे की नित्यम हिताहार विहार सेवी समीक्षकारी विषयेषु असक्तः दाता असं सांगितलं. त्यामध्ये इथं नरोच्या ऐवजी नित्यम हिताहार विहार सेवी असा वाग्भटामध्ये श्लोक आलेला आहे.
हेतवंतरम रोगाभाव रोग टाळण्यासाठी कसं वागावं हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. नर सम इति भूतेषु समचित्तः, सर्व प्राणी मात्रा विषयी समान बुद्धीनं राहणारा. सुखानुबंधमिती लिंग परिणाम म्हणत्या वचसाच योज्यम तेन कायवान मन कर्माणि उत्तरकालौ तीरकालीन सुखफलानि शुभानि गृह्यन्ते. सत्वं विधेयम स्वायत्तम मनः. सत्व म्हणजे स्वायत्त, जे मनावर नियंत्रण असलेलं जे मन आहे ते सत्व. सत्व या अर्थाचा मन पण आहे, अर्थ आहे. परंतु सत्वगुणयुक्त जे मन आहे त्याला सत्व हे म्हणणं हे अधिक योग्य आहे. बुद्धी कशी पाहिजे? विशदा बुद्धी न कश्मला बुद्धी, निर्मल बुद्धी पाहिजे. आणि बुद्धीच इह उहापोहवती विवक्षिता, आणि बुद्धी ही नेहमी काय करावं काय करू नये याबद्दल निर्णय शक्ती घेत असते. आणि जर ती निर्मल बुद्धी असेल तर ती योग्य निर्णय घेऊ शकते. मतिस्तु स्मृती चिंता आधी, मती म्हणजे स्मरण आणि चिंता इत्यादी. ज्ञान म्हणजे तत्वज्ञान. बाकी सगळं सुगम आहे सांगितलंय. तर हा श्लोक फार महत्वाचा आहे. नरो हिताहार विहार सेवी समीक्षकारी विषयेष्वसक्तः दाता सत्य परम क्षमावान आप्तोपसेवी च भवत्यरोगः. मतिर्वचः कर्म सुखानुबंधम सत्वं विधेयं विशदा च बुद्धिः. ज्ञानं तत्परता च योगे यस्यास्ति तं नानुपतन्ति रोगा. तत्र इहाग्निवेशस्य महार्थयुक्तं षट्त्रिंशकं प्रश्नगणं महर्षिः. अतुल्यगोत्रे भगवान् यथावन् निर्णीतवान् ज्ञान विवर्धनार्थम. तर जे काही प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांची उत्तरं सगळी या ठिकाणी दिलेली आहेत. तर आणि सांगितलंय की माणसाने नेहमी कसं वागलं पाहिजे. तर रोग कुणाला होत नाहीत. तर हितकार आहार विहाराचं सेवन करणारा हिताहार विहार सेवी. नंतर समीक्षकारी म्हणजे विचार करणारा सर्व गोष्टीचं योग्य अयोग्य त्याला समीक्षकारी म्हटलेलं आहे. विषयेषु असक्तः म्हणजे इंद्रियांचे जे विषय आहेत त्याच्यावर आसक्त नसणारा, म्हणजे इंद्रियांचे चोचले न पुरवणारा. नंतर दाता नेहमी दान करणारा. समहा म्हणजे सांगितलेलं आहे की सर्वांच्या प्राणीमात्रांच्या प्रती समबुद्धी राखणारा. नंतर सत्यपरहा सत्यवचनी. क्षमावान क्षमा अर्थात क्षमा करणारा. नंतर आप्तोपसेवी जे आप्त वचनानुसार वर्तन करणारा. आप्तोपसेवी आणि त्याचप्रमाणे जे आप्त आहेत आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत त्यांची सेवा करणारा. तर सेवा करायची म्हणजे आप्त जे आहेत त्यांचं ऐकणारा. आप्त म्हणजे यथार्थ वक्ता, जे जसं आहे तसं जे सांगतात त्याला आप्त असं म्हणतात. जे ऋषी मुनी देव द्विज ब्राह्मण गुरु हे सगळे आप्त आहेत. आणि असा जो वागतो तो रोग भवती अरोग हा तो रोग रहित राहतो. तर पुढचं सांगितलंय की मतिर्वचः कर्म सुखानुबंधम सत्वं विधेयं विशदाच बुद्धिः. ज्ञानं तपस्तत्परताच योगे यस्यास्ति तं न उपतपन्ति रोगाः. आणखीन कुणाला रोग होत नाहीत. तर ज्याची मती ही सुखद असते. मतिर्वचः कर्म सुखानुबंधम, सुखद मती सुखदायक वचन तसेच सुखदायक कर्म विधेय. आणि सत्व निर्मल बुद्धी विशदाच बुद्धी. निर्मल बुद्धी ज्ञान तप आणि योग यामध्ये तत्परता. ज्ञान तत्परता योग तत्परता ज्याच्यामध्ये आहे त्याला रोग पीडाकर होत नाही, त्याला रोगांचा त्रास होत नाही. आणि म्हणून भगवान महर्षी अत्रे यांनी या अतुल्य गोत्रीय नावाच्या अध्यायामध्ये आयुर्वेदीय ज्ञान वाढवण्याच्या उद्देशाने
अग्निवेशाने विचारलेल्या महान अर्थ असणाऱ्या 36 प्रश्न समूहाची यथायोग्य उत्तरं दिलेली आहेत. या प्रकारे एकूण 36 प्रश्न या अध्यायामध्ये आहेत आणि त्याची उत्तर आहेत. इति अग्निवेशकृते तंत्रे चरक प्रतिसंस्कृते शारीरस्थाने अतुल्य गोत्रीयम शारीरम नाम द्वितीयोध्यायः. तर या अतुल्य गोत्रीय नावाचा जो अध्याय आहे या ठिकाणी हा संपलेला आहे. तर या ठिकाणी हे जे 36 प्रश्न आहेत का थोडे कमी आहेत याबद्दल जे टीकाकार आहेत त्या टीकाकारांमध्ये थोडेसे मतभेद आहेत. एकाच्या मते 36 आहेत आणि एकाच्या मते 26 आहेत. गंगाधरांच्या मते 26 प्रश्न आहेत आणि चक्रपाणीच्या मताने 36 प्रश्न आहेत. तर आपण चक्रपाणीलाच आपण जास्त मानत आहोत. तर या ठिकाणी निरोगी मतिर्वचक कर्म सुखानुबंधम सत्वम विधेयम विशदाच बुद्धी ज्ञानम तपस्तत्परताच योगे यस्त्यास्ति तम न उपतपंती रोगाहा. तर ज्या कुणाला रोग होत नाही त्याचं हे सांगितलं की सुखद मती म्हणजे बुद्धी, सुखदायक वचन म्हणजे बोलणं आणि चालणं सुखदायक, तथा सुखदायक कर्म, समुचित आहार विहार एवं सद्वृत्त का सेवन, विधेय म्हणजे आज्ञाकारी, सत्व म्हणजे मन, निर्मल बुद्धि, ज्ञान, तप तथा योग में तत्परता, ये गुण जिसमें रहते हैं उसको रोग पीड़ित नहीं करते. उपर्युक्त पद्य में स्वस्थ रहने के जिन विषयों का संकेत किया है उन पर जरा ध्यान दे. मति और बुद्धि दोनों शब्द परस्पर पर्याय रूप में कोशकारों ने स्वीकृत किए हैं. फिर भी प्रकरण वश अर्थ में बहुत अंतर है. मतिर बुद्धि क्षयो हो, अर्थात मति का अर्थ होता है इच्छा और सुखद कार्यों को करने के प्रति स्वाभाविक रूप से इच्छा का होना, और बुद्धि का अर्थ है बुद्धते अनया, जिस शक्ति से प्रस्तुत विषय बुद्धिगम्य हो अर्थात समझ में आ जाए, इस पर भी इसका विशेषण है. और विशद जिसका अर्थ है व्यक्त अर्थात सुस्पष्ट, विशद का अर्थ सुस्पष्ट निर्मल असा पण आहे. तर विद्वान और बुद्धिमान का अंतर तो स्पष्ट है. तर विद्वान आणि बुद्धिमान. नंतर विधेयम सत्वम, अपने अधीन मन का होना निरोग रहने के लिए अति आवश्यक है. मनावर नियंत्रण पाहिजे, अन्यथा यह मानव को कुपथ की ओर प्रवृत्त कर देता है और पथभ्रष्ट को वही कहीं शरण नहीं मिलता है. इसलिए कहा है मार्गस्थो न अवसीदति. ज्ञान यथार्थ, यद्यपि ज्ञान शब्द भी लगभग बुद्धि के ही पर्याय रूप में प्रयुक्त होता है, किंतु वहां मोक्षप्रद बुद्धि का नाम ज्ञान है. मोक्ष देनारी बुद्धि म्हणजे ज्ञान. इस ज्ञान की प्राप्ति हो जाने पर मनुष्य सांसारिक बंधनों से मुक्त हो जाता है, अतः वह शारीरिक एवं मानसिक सभी प्रकार के रोगों से मुक्त हो जाता है, क्योंकि ज्ञान का अर्थ है तत्वज्ञान. आता षड त्रिंशक पाठ आचार्य चक्रपाणी सम्मत है और षड विंशकम पाठ आचार्य गंगाधर. आता कोणकोणते साधारणपणे चक्रपाणीनी अतुल्य गोत्रस्य या ठिकाणी एक प्रश्न आहे. संपूर्ण देह इथे 5. तर हे काही 36 प्रश्न एकूण विचारलेले आहेत आणि टीकाकारामध्ये फक्त प्रश्नांच्या संदर्भात मतभेद आहेत. हे तर या ठिकाणी हा अध्याय संपलेला आहे. पुढचा अध्याय सुरुवात करायची का आपण बघू, नाही तर थांबूया, उद्या पुढचा अध्याय सुरू करू. एक आपण सुभाषित घेऊया.
पुढचा महत्वाचा अध्याय आहे. उद्या आपण सुरुवात करू. कुड्डिका गर्भावस्थांती हा जो आहे तो उद्यापासून आपण सुरुवात करू. एक सुभाषित त्या ठिकाणी घेऊ. बृहदारण्यक उपनिषदामध्ये हे वचन आलेलं आहे. आत्मा वै अरे द्रष्टव्यः श्रोतव्यः मंतव्यः निदिध्यासितव्यः मैत्रेयी. आत्मनः वै अरे दर्शनेन श्रवणेन मत्या विज्ञानेन इदम सर्वं विदितम. तर अरे अरे शब्द संस्कृत आहे, लक्षात ठेवा. अग त्याचा अर्थ अग आहे. तर या ठिकाणी याज्ञवल्क ऋषी आपल्या पत्नीला उपदेश करतात, अग आत्म्याचं दर्शन घ्यावं. आत्मा वै अरे द्रष्टव्यः, आत्म्याचं दर्शन घ्यावं. श्रोतव्यः, आत्म्याला ऐकावं. मंतव्यः, आत्म्याचं मनन करावं. निदिध्यासितव्यः, त्या आत्म्याचं सतत ध्यान करावं. हे मैत्रेयी, आत्मनः वै अरे दर्शनेन श्रवणेन मत्या विज्ञानेन इदम सर्वं विदितम. तर हे मैत्रेयी, आत्म्याचं जर तू दर्शन श्रवण मनन आणि निदिध्यास यामुळं पूर्ण झाल्यावर सर्व जगाचं ज्ञान होतं. म्हणून तू आत्मज्ञान घे, आत्म्याला समजून घे, असं याज्ञवल्काने आपल्या पत्नीला उपदेश केलेला आहे. तर आपण जगात जे जे पाहतो त्याला आत्मा असं जाणावं, असं सुद्धा त्याचं तात्पर्य काढलेलं आहे. आणि आपला आत्मा सर्व जगामध्ये आहे. सर्व विश्व हे आपलं कुटुंब आहे. आणि आपण स्वतःवर जसं प्रेम करतो तसं जगावर, जगातील प्राणीमात्रावर सुद्धा प्रेम करावं, असा पण उपदेश याज्ञवल्काने केलेला आहे. आणि हे आत्माबद्दलचं ज्ञान प्राप्त करून घेणं हे फार महत्वाचं आहे. आणि मन हे आत्म्यामध्ये नेहमी जर विलीन करून ठेवलं तर आपण अनेक प्रकारच्या सुखदुःखापासून मुक्त होऊ शकतो. तर अशा पद्धतीचा हे ज्ञान सर्वांनी प्राप्त करून घ्यावं. आणि हे जे ज्ञान, तत्वज्ञान प्राप्ती हीच खरी रोगमुक्ती आहे. हे या ठिकाणी आपण या शारीरिक स्थानामध्ये सुद्धा पाहत आहोत. म्हणजे चरक संहिता हा एक तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे असं म्हणायला पाहिजे. की खूप तत्वज्ञान, आध्यात्मिक ज्ञान आहे चरकामध्ये आणि बाकीचं भौतिक ज्ञान सुद्धा आहे. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की यदि हास्ति तदन्यत्र यन्ने हास्ति न तत्क्वचित. तर चरक संहितेमध्ये जे ज्ञान आहे ते दुसरीकडे कुठेही नाही. आणि जे इथं अशा पद्धतीनं सर्व ज्ञान आध्यात्मिक आधी भौतिक सर्व प्रकारचं ज्ञान ह्या चरक संहितेमध्ये आहे. म्हणून सर्वांनी चरक संहितेचं अध्ययन करावं. हा आजचा रविवार आपल्या सर्वांना सुखाचा जावो ही सदिच्छा. आणि उद्या 5:30 वाजता आपण निश्चितपणे भेटूया. ते परत एकदा घ्या ना प्लीज सुभाषित. अरे हा घेतो 2 मिनिट. आज कोणी नवीन आलेलं आहे का? नवीन नाही ना आज कोणी? जवळे मॅडम नमस्कार. हा ठीक आहे. तर हे सुभाषित आत्मा वै अरे द्रष्टव्यः श्रोतव्यः मंतव्यः निदिध्यासितव्यः मैत्रेयी. आत्मनः वै अरे दर्शनेन श्रवणेन मत्या विज्ञानेन इदम सर्वं विदितम. तर याज्ञवल्क्य ऋषी आपल्या पत्नीला उपदेश करतात, अगं आत्म्याचं दर्शन घ्यावं, तो ऐकावा, त्याचे मनन करावे, त्याचे सतत ध्यान करावे. हे मैत्रेयी, आत्म्याचे दर्शन श्रवण मनन आणि निदिध्यास यामुळे पूर्ण ज्ञान झाल्यावर या सर्व जगाचं ज्ञान होतं. म्हणून सांगितलंय की आत्मा वै अरे द्रष्टव्यः श्रोतव्यः मंतव्यः निदिध्यासितव्यः मैत्रेयी. आत्मनः वै अरे दर्शनेन श्रवणेन मत्या विज्ञानेन इदम सर्वं विदितम. आत्मा जाणला की सर्व ज्ञान होतं हे सांगितलं. आणि आत्मा जर जाणायचा असेल तर मनाचा सत्वगुण वाढवला पाहिजे.
आणि सत्वगुण वाढवायचा असेल तर धर्माप्रमाणे आचरण केलं पाहिजे. हा सगळा सारांश. आणि धर्म म्हणजे सदाचार, सद्वृत्त म्हणजे धर्म. धन्यवाद सर्वांना. थँक्यू सर. ओके. धन्यवाद. धन्यवाद.